जय भीम मित्रांनो, परभणीमध्ये जी घटना घडली होती, बाबासाहेबांच्या पुतळ्याची जी विटंबना केली ती, संविधानाच्या प्रतिकृतीला जे तोडायचा प्रयत्न केला होता ज्या माजूर चौदानं तिथल्या परभणीमधल्या, तशीच एक घटना आता पंजाबमध्ये झाली मित्रांनो। अतिशय निंदनीय घटना आहे ही। सगळ्यात आधी ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो, ह्या केंद्र सरकारचा तिथल्या राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो, ह्या मनवाद्याचा जाहीर निषेध करतो। आणि मी झालेली घटना मित्रांनो सांगतो तुम्हाला की तिथे पंजाबमध्ये बाबासाहेबाचा एक सुंदर असा स्टॅच्यू आहे, तिथं पुतळा आहे आणि त्या पुतळ्यावर एक माजरचोद तरुण शिडी लावून चढत आहे वर। व्हिडिओ बघा तुम्ही सोशल मीडियावर, सगळीकडे आता ते पोहोचलेला आहे व्हिडिओ। आणि शिडी लावून वर चालला आहे माजरचोद, हातोडीनं बाबासाहेबाच्याच स्टॅच्यूवर थांबला आहे असं खांद्यावर पाय देऊन, आणि वर हातोडीनं मारत आहे माजरचोद। हा कुणाला मारत आहे तो? बाबासाहेबाच्या पुतळ्याला। ह्या गांडूच्या पैदाशीला, ह्या छिनालीच्या पैदाशीला ह्याला माहीत आहे का रे, तू जे जगतो भडव्या ते त्याच माणसामुळे जगतोय रे, तू ज्याच्यावर वार करतोय त्याच्यामुळेच तुला भाकर खायला भेटते रे, त्याच्यामुळेच तुला कपडे घालायला भेटते रे अंगावर माजरचोदा। आणि विशेष म्हणजे आणखीन तो दलित आहे म्हणतो, कोण्या छिनालीचेच ऐकून असे धंदे करतो रे हां भडव्या। माजरचोदा भाकर खातो का दुसरं काय खातो रे तू? हां काय ऐकावं काय नाही ऐकावं एवढी तरी सुद्धा आहे का रे तुम्हाला? एवढा करून गेला ना रे बाप, आणि तू खुशाल वर चढून हातोडीनं मारतो माजरचोदा। हां येड्या माईच्या, तुला पैदा करायला नेमका काय प्रयोग केला तो या माईनं, जे असा उलट्या बुद्धीचा पैदा झाला तू छिनालीचा, बावळ्या गांडीचा साला। मित्रांनो, ही घटना काही साधीसुधी नाही। भर दिवसा तो वर चढतोय आणि हातोडीनं वार करतोय बाबासाहेबाच्या पुतळ्यावर, कुठलीच भीती नाही त्याच्या मनामध्ये, कुठलाच डर नाही। आणि देशामध्ये जी आहे ना ही जी घटना अशी आहे ना वाढत चालत आहे, सपोर्ट करणारे पण भरपूर आहेत मित्रांनो। ते कमेंट बॉक्स जर वाचलं ना खाली जाऊन, कमेंट बॉक्समध्ये इतक्या घाण कमेंट देतात हे माजरचोद लोक मनवादी, म्हणजे त्या कृत्याला ते समर्थन देतात जास्तीत जास्त। एक आंबेडकरवादी बाबासाहेबावर प्रेम करणारे जे लोक सोडले, तर बाकी भडवे इथले काय करतात की त्यानं केलेलं हे कृत्य चांगलं आहे म्हणून त्याची स्तुती करतात। कमेंट बॉक्समध्ये जाऊन वाचल्यानंतर कळतं मित्रांनो, खूपच ही निंदनीय गोष्ट आहे, खूप संतापजनक गोष्ट आहे। आणि ह्याला जबाबदार केवळ आणि केवळ सरकार आहे। सरकार, केंद्रातल्या सरकारचा जाहीर निषेध आहे या माजरचोद बाईलं सरकार आहे, नामर्दाचं सरकार नाही। बाबासाहेबाच्या पुतळ्यावर वार करता रे तुम्ही भडव्यांनो, किती भीती रे तुम्हाला? हां किती डर आहे रे तुम्हाला माजरचोदा हो? हां तुमची भीती ना अशीच असायला पाहिजे, तुमची भीती वाढतच गेली पाहिजे आणखीन। माजरचोद कुणीकडचे पुतळे काय केले रे तुम्हाला? हां पुतळ्याला वार केल्याने काय होणार आहे? बापाची आमचे विचार पूर्ण जगाने स्वीकारले आहेत। बापाचे विचार तलवारीसारखे धारदार आहेत। आणि मित्रांनो, हे ध्यानात ठेवा, हे सुनियोजित कार्यक्रम आहे बरं का हा। हे वारंवार अशा घटना होणं म्हणजे हे एकदम प्लॅनिंग ना आहे, प्लॅनिंग ना। असं उगाच सहजासहजी ह्या घटना या देशामध्ये चालू आहेत ना, उगाच्या उगा होत नाहीत। ह्याच्यामागं खूप मोठं षडयंत्र आहे। हे षडयंत्र आपल्याला हाणून पाडावं लागेल, कारण कमजोर करायचं काम चालू आहे। कमजोर आंबेडकरीवाद्याला कमजोर करण्याचं काम चालू आहे। इकडची घटना झाली की तिकडची, तिकडची झाली की इकडची, म्हणजे ते परीक्षा घेत आहेत आपली की कुठं कुठं तोंड देणार आहे ते। अरे माजरचोदानो, तुम्ही किती जरी नाटक केले ना, हे जी बाबासाहेबाचे लेकरं आहेत ना वैचारिक आहेत, ह्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे। ह्याला तोडातोडी बी करता येते आणि ह्याला संविधानिक पद्धतीने संविधानाचा दणकाही दाखवता येते। समजायला ना तुम्हाला मनवाद्यानो? जास्त माजू नका रे। अरे ज्या महामानवाच्या नावावर पूर्ण देश चालतो रे, देशातली प्रत्येक गोष्ट बापाच्या नावावर चालते रे, इतर बापाच्या संविधानानुसार चालते रे। आणि तुम्ही पुतळे तोडायला लावत आहात अशा माती फिरू लोकायला तुम्ही, अशा भडव्यायला तुम्ही। हां हे सरकारचं काम आहे, हे त्या आकाश सिंगचं काम नाही, हे सरकार आहे याच्या पाठीमागं। सगळ्यात आधी तर या केंद्र सरकारचा जाहीर निषेध, आणि त्यानंतर त्या तिथल्या माजरचोद तिथलं बी जे सरकार आहे आम आदमी पार्टीचं त्याचा बी निषेध। बाबासाहेब म्हणतात ना ते केजरीवाल साहेबले,
आता बोलणार आहे पुढे येऊन केजरीवाल साहेब, भागवत मान साहेब. हां, मित्रांनो, वेळीच एक व्हावं लागलं आपल्याला. आपल्या एकीमध्येच आपली ताकद आहे. ही ताकद ओळखा. गटतट विसरून जा रे बाबांनो. नेत्याला पण विनंती आहे, आपले जे नेते आहेत, पुढारी आहेत, वेळीच एकत्रित व्हा आणि आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, संघर्ष करावा लागेल. कारण आपल्या बापानं एकट्यानं, बाप आपले एकटे होते त्यावेळेस कोणीच सपोर्टला नव्हतं त्यांच्या, तर या बापानं आपल्या एकट्यानं क्रांती करून दाखवली. एवढ्या करोडो लोकायला आपल्याला त्यांनी जगवलं, आपल्याला माणूस बनवलं आहे. तर आपण एवढी इतके जण आहोत, आपले इतके मिळून आपण एका बापाची रक्षा करायची, आपल्याला एका संविधानाची रक्षा करायची आहे.